तुमचं घर आहे, तुम्ही ते पैसे कुठे ठेवले ते दाखवा. हे काय तुम्हाला दाखवतो ना कुठे आहेत ते बघा. इकडे आहे, इकडे इकडे शूटिंग इकडे घ्या. हे पैसे ह्यांच्यावर जोपर्यंत तुम्ही कडक कारवाई करत नाही, मला कसं माझ्यावर 4 कलम टाकता तुम्ही. एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेचे आमदार निलेश राणेंचा हा रुद्रावतार पहा. हे साले हरामी हे कधी सुधारणार नाही का? हे कधी सुद्धा ही कीड आहे. ह्यांच्यावर जोपर्यंत तुम्ही कडक कारवाई करत नाही, मला कसं माझ्यावर 4 कलम टाकता तुम्ही. मी 50 मिनिटं नव्हतो त्या घरात. निवडणुकीची घोषणा झाल्यापासून मतदान प्रक्रिया पार पडेपर्यंत निलेश राणेंचं हे आक्रमक रूप महाराष्ट्राला पाहायला मिळालं. निवडणुकीच्या काळात दिवसरात्र ग्राउंडवर उतरून निलेश राणे 2 हात करताना दिसले. तेही विरोधकांशी नव्हे, तर ज्यांच्यासोबत शिंदेंची शिवसेना सत्तेत आहे त्या भारतीय जनता पक्षासोबतच. बारामतीमध्ये तुम्ही अजितदादांचे नगरसेवक फोडताय, त्यांचे पदाधिकारी फोडताय. ठाण्यामध्ये तुम्ही तेच करताय. सिंधुदुर्गामध्ये राणेंची लोक. तुम्हाला नेमकं करायचं काय? सिंधुदुर्गात भाजपसोबत तुटलेली युती, भाजप कार्यकर्त्यांच्या घरी छापा टाकत पैशांची बॅग दाखवत भाजपवर केलेले आरोप, निकाल पुढे ढकलताच विरोधकांच्या यादी भाजपवर तुटून पडणं, या सगळ्या घडामोडींमुळे निलेश राणे न्यूज ऑफ द डे ठरले. एकनाथ शिंदेंनी मालवण नगर परिषद आणि कणकवली नगरपंचायत निवडणुकीची जबाबदारी निलेश राणेंकडे सोपवली होती. त्यामुळे निवडणूक काळात निलेश राणे फ्रंट फूटवर खेळत होते. महाराष्ट्रातील सर्वात मोठ्या पक्षाच्या प्रदेशाध्यक्षाला आणि फडणवीसांचे खास शिलेदार असणाऱ्या रवींद्र चव्हाणांनाही निलेश राणे भिडले. सुरुवात मी नाही केली, मी अलायन्सच मागत होतो. पण हे जे कचऱ्यासारखी वागणूक देतात ना, अरे तू कोण, तुझा पक्ष किती, तू काय करणार आहेस, हे जे तुसडेपणाची जी वागणूक आहे ना, आणि त्यानंतर आम्ही निवडणुका पैशाच्या जोरावर जिंकणार आहोत, तुमची गरज काय, ही जी मेंटॅलिटी आहे ना, त्या मेंटॅलिटीचा मी विरोध करतो. झालंय काय, मी व्यक्तीबद्दल जरी बोललो तरी त्याच्या त्या वागणुकीबद्दल बोललो, पक्षाबद्दल नाही. एका व्यक्तीमुळे सिंधुदुर्गाची युती होऊ शकली नाही, याचं कारण तर त्यांनी सांगितलं पाहिजे. मी कसं सांगणार? मी तर ताट घेऊन फिरत होतो त्यांच्या मागे की साहेब आमचं बघा 50-50 वर बघूया. कणकवलीला काही नाही दिलं तरी चालेल, कारण का तिकडे पालकमंत्र्यांचा तो मतदारसंघ आहे, तिकडे त्यांचा ऍडेड ऍडव्हान्टेज आहे. त्यांनी आम्हाला सीट नाही दिलं तरी चालेल. इकडे 50-50 करा, पण ते राणे साहेबांच्या तोंडातून येऊ द्या. तुम्ही त्यांची लिडरशिप संपवायचा प्रयत्न करू नका. 35-40 वर्ष इथे अंतिम शब्द हा राणेंचा झालतो, म्हणजे सन्मान्य राणे साहेबांचा, नारायण राणे साहेबांचा. तुम्ही त्यांना साईड ट्रॅक कराल आणि तुम्हाला काय नारायण राणे व्हायचं आहे. भाजपच्या मालवणमधील एका पदाधिकाऱ्याच्या घरी धाड टाकत निलेश राणेंनी खळबळ उडवली. पैशांची भरलेली बॅग दाखवत भाजपचा मतदारांना पैसे वाटण्याचा प्लान होता असा आरोपही केला. त्यांची निष्ठा भारतीय जनता पक्षावर आहे आणि भारतीय जनता पक्षाची निष्ठा ही त्यांच्यावर आहे. हे तुम्हाला निष्ठेचं स्वरूप तुम्हाला दिसतच आहे. या प्रकरणी बेकायदेशीरपणे घरात घुसल्याप्रकरणी आमदार निलेश राणे यांच्यासह 4 गुन्हा दाखल झाला. पण निलेश राणे दाव्यावर ठाम होते. मालवणमध्ये न्यायव्यवस्था वेगळी असं एक चित्र तुम्हाला मालवणमध्ये बघायला मिळेल. तुमच्या समोर योगायोगाने म्हणा, पण सन्माननीय जिल्हाधिकारी मॅडम होत्या आणि तिकडे आरो होते निवडणूक अधिकारी. त्यांच्या समोर मी मागचा जो काय 4 दिवसापूर्वी जो पैशाचा प्रकार होता तो पकडून दिला. त्याचाही अहवाल अजूनपर्यंत आलेला नाही असं ते म्हटले. माझ्यापर्यंत आलेला नाही, पण त्यांनी पुढे पाठवलंय आणि ते स्वतः म्हटले हे पब्लिक डोमेन मधले डॉक्युमेंट आहे, पब्लिक डॉक्युमेंट आहे, ते त्यांना मिळाले पाहिजे, सगळ्यांना दिसले पाहिजे. अजूनपर्यंत ते कोणाला दिसले नाहीत. माहित नाही ते कुठल्या पब्लिक डॉक्युमेंटची विषय म्हणजे कुठली गोष्ट करतात. दुसरा कालचा विषय अजूनपर्यंत एफआयआर नाही. अच्छा, मागच्या विषयामध्ये पण एफआयआर नाही, एफआयआर माझ्यावर झालेली आहे. कालच्या विषयामध्ये पण सकाळी 5 वाजेपर्यंत मी स्वतः तिकडे पोलीस स्टेशनमध्ये होतो, त्याच्यावर एफआयआर नाही. मालवणमध्ये मतदानाच्या आदल्या रात्री हाय व्होल्टेज ड्रामा झाला. विशेष पथकाने मध्यरात्री नाकाबंदीवेळी एक कार पकडली. ही कार भाजपचे देवगड तालुकाध्यक्ष महेश नारकर यांची होती. या गाडीत 1.5 लाखांची रोकड सापडल्यानंतर भाजप पदाधिकाऱ्याला आणि त्या कारला मालवण पोलीस ठाण्यात नेण्यात आलं. माहिती मिळताच निलेश राणे पोलीस ठाण्यात पोहोचले आणि भाजप पदाधिकाऱ्यावर अद्याप गुन्हा का दाखल झाला नाही असे सवाल करत पोलिसांनाच फैलावर घेतलं.
हे आरोपी आहेत झाले, हे कधी सुधारणार नाहीत. बाजू नाही घेत. आज बघा रात्रीचे किती वाजलेत, हा साला घरदार सोडून इकडे पैसे वाटतोय. तो बेवडा इकडे बिअर बार चालवतो, तो त्याला सोडवायला आलाय. तुम्ही साहेब त्यांची बाजू घेताय. नाही त्यांची बाजू नाही साहेब. काय तपास अजून काही नाही झालेच नाही अजून काही दिसून. अच्छा, तपास झाला नाही म्हणजे कधी आम्ही म्हणजे तपास झाला नाही पण माझ्यावर केस झाली. काळ्या वाजवर आहे सगळं. व्हेरी गुड. म्हणजे तपास झालेला नाही हे तुम्ही मान्य करता आणि माझ्यावर केस टाकली. तक्रार झाल्यानंतर आपण तपास करतो. काय म्हणताय? तक्रार झाल्यानंतर तपास करता पण FIR माझ्यावर अगोदर झाली. गुन्हे दाखल माझ्यावर अगोदर करता. माझं जगताप साहेब आपल्याला एवढंच म्हणणं आहे, मी रिस्पेक्ट ठेवून बोलतो आपल्याशी. आपण कृपया करून मला कारवाई काय आपण करताय, हे साले हरामी हे कधी सुधारणार नाहीत. हे कधी सुद्धा ही कीड आहे. ह्यांच्यावर जोपर्यंत तुम्ही कडक कारवाई करत नाही, मला कसं माझ्यावर 4 कलम टाकता तुम्ही. मी 50 मिनिटं होतो त्या घरात. आता तुम्ही काय करणार आहेत ह्यांच्यावर मला सांगा. फ्लाइंग स्क्वॉडनी ती अमाऊंट पण जप्त केली होती. त्याचं काय झालं? अच्छा, ते तुम्ही नाही देऊ शकत. मग त्याच्यासाठी मी थांबणार. मग बोलून घ्या तुम्ही साहेब. आरोकडे तुम्ही डायव्हर्ट करू नका, त्यांच्याकडे काय अधिकार नाही. तुम्ही FIR माझ्यावर केलेली आहे, ह्यांच्यावर तुम्ही कारवाई करणार आहात. काय करणार आहात हे मला तुम्ही सांगा. नगर परिषद आणि नगर पंचायतींसाठी आज मतदान पार पडलं. त्यात मतदान सुरू असतानाच नागपूर खंडपीठानं उद्याची मतमोजणी पुढे ढकलली. 21 डिसेंबर ही नवीन तारीख कोर्टानं घोषित केली. यावरूनही निलेश राणेंनी भाजपवर घणाघाती टीका केली आहे. निवडणुकांच्या तारखा पुढे ढकलल्या हे सुद्धा एक प्रकारची सेटिंग आहे असा आरोप निलेश राणेंनी केला. एकीकडे निलेश राणे शिवसेनेच्या बाजूनं खिंड लढवत होते, तर दुसरीकडे त्यांचे बंधू मंत्री नितेश राणे भाजपच्या विजयासाठी प्रयत्नांची पराकाष्ठा करत होते. इतिहासात पहिल्यांदाच राणे कुटुंबात फूट पडल्याची चर्चाही महाराष्ट्रभर झाली, पण निलेश राणेंनी माघार घेतली नाही. विधानसभा निवडणुकीत निलेश राणेंना संधी देत एकनाथ शिंदेंनी मोठी खेळी केली होती. गेल्या काही दिवसात निलेश राणेंची वाटचाल पाहिल्यास एकनाथ शिंदेंनी दिलेल्या संधीचं निलेश राणेंनी सोनं केलं अशी चर्चा कोकणासह महाराष्ट्रभरात सुरू आहे. ब्युरो रिपोर्ट, मुंबई तक.